ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे शब्द उच्चारत लाखो पावलं एकाच दिशेने चालतात, भक्तीच्या मार्गावर, प्रेमाच्या वाटेवर. ही आहे वारी, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा आत्मा. वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नाही, ती एक जिवंत परंपरा आहे, एक स्व अनुभूतीची तपस्या आणि अतूट श्रद्धेचं प्रतीक. ही परंपरा चालू आहे गेली 800 वर्षांहूनही अधिक काळापासून. वारीची सुरुवात झाली 12व्या शतकात. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्याचं सार ज्ञानेश्वरी मधून उलगडलं आणि आपल्या भावंडांसोबत आळंदीहून पंढरपूरकडे पायी वारी केली. यानंतर संत तुकाराम महाराजांनी देखील ही परंपरा पुढे चालू ठेवली. आज हीच परंपरा बनली आहे पालखी सोहळा, ज्यात संतांची पादुका डोईवर घेतलेले हजारो वारकरी वारी करतात, विना थकवा, विना तक्रार, फक्त एक भक्तिभावाने, ओतप्रोत भावनेने. वारीची खरी ओळख म्हणजे समानता. येथे ना कोणी मोठा, ना कोणी लहान, ना कोणी श्रीमंत, ना कोणी गरीब, ना कोणी ब्राह्मण, ना कोणी वैश्य, ना कोणी क्षत्रिय आणि ना कोणी शूद्र. म्हणजेच संतांच्या लेखी विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. येथे सगळेच माऊली. भजनी मंडळ, टाळ, मृदुंग, अभंग आणि एकच घोष, रामकृष्ण हरी. पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीसाठी चाललेली ही वारी प्रत्यक्षात आहे आत्मशोधाचा आणि साधनेचा प्रवास. वारकऱ्यांसाठी ही केवळ देवदर्शनाचीच गोष्ट नाही, तर आहे त्यांच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग. स्वतःच्या स्वत्वाचा शोध घेणारी ही वारी आहे. शिस्त, संयम, सेवा, सहकार्य या सगळ्याचं मूळ, याचा आविष्कार आहे वारी. वारी म्हणजे चैतन्य, वारी म्हणजे अनुशासन आणि वारी म्हणजे भक्तीची पराकाष्ठा. आजही लाखो वारकरी पावसात भिजत, उन्हात भाजत एकच मंत्र जपत चालतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्यांच्या चालण्यात श्रम असतात, पण चेहऱ्यावर समाधान असतं, कारण त्यांच्या या चालण्यामागं असतो एकच उद्देश, परमेश्वर प्राप्ती, भक्ती मार्ग आणि समाजसेवा. माणूस म्हणून आपण जन्माला आलो. थोरा मोठ्यांना जर विचारलं की माणसाच्या जन्माचा उद्देश काय, तर थोर कवी मंगेश पाडगावकर असं म्हणतात, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, कारण हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. संतांना विचारलं जन्माचा उद्देश काय, तर संत म्हणतात, आनंद वाटा, आनंद लुटा, यासाठी माणसाचा जन्म आहे. पण आज थोरा मोठ्यांनी सांगितलेला जीवनाचे 4 महत्वाचे आयाम, जे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, यांना प्रत्येक जन्माला येणाऱ्या माणसाने आपले जीवन उत्तम जगून या 4ही पुरुषार्थांना जिंकायचं आहे. आम्ही जन्माला आलेलो आहोत, तर जीवनाचा संसार आम्ही जिंकला आहे का आम्ही पराभूत होतो आहे? या पराभूत होण्याचे मूळ कारण आहे आपल्यामध्ये असणारे विकार. क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, हे 6 विकार माणसाला आपल्या जीवनातल्या प्रत्येक सुखापासून परावृत्त ठेवतात. आणि म्हणूनच या षडविकारांनाच मारलं पाहिजे. आणि म्हणून नित्य उठावे आम्ही युद्धाचा प्रसंग, असं संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणूनच का या षडरिपूंना मारण्याकरताच सुरू झालेली असावी पंढरीची वारी. कारण या वारीमध्ये वार हा शब्द आहे. वार कोणावरती करायचा, तर स्वतःमध्ये असणाऱ्या षडरिपूंवर. देहूवरून पंढरपूरला जाणारी वारी जेव्हा निघते, तेव्हा ते म्हणतात, खेळ मांडियेला वाळवंटी खाली, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमाने केली पावटणी, एक एकाहुनी बळी रे. म्हणजेच या वारीमध्ये चालत चालत आपल्यामधील या एका षडरिपूंना पायाखाली तुडवून त्यांना स्वतःमधून नाहीसं करतो आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊन पुन्हा चांगल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतो. वारी हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि आपलंही. चला आपणही या वारीच्या पवित्रतेला, भक्तीला आणि परंपरेला मान देऊया. कारण वारी म्हणजे फक्त चालणंच नाही, वारी म्हणजे चालतच देवाला गाठणं आणि त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा त्याच्या चरणावरती सोपवणं. रामकृष्ण हरी.